आणि प्रशांत म्हणजे प्रकर्षाने शांत, इतकं शांत की आपण शांत आहोत असं भान पण राहिलेलं नाही, केवळ शांत स्वरूप होऊन राहणं. हे कसं साधेल? कारण आत्मतत्वाची जाणीव जी आम्हाला समजणार आहे ती या प्रशांत अवस्थेतच समजणार आहे. म्हणून प्रशांत अवस्था हे त्याचं स्वरूप जसं आहे अंतःकरणाचं, तसं ती प्रिरिक्विजिट पण आहे. म्हणून समाधीचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी जे तर पुढील पैसं पारुखे म्हणजे पुढचं काही नाही कल्पना आहेत, आणि मागील स्मरावे ते ठाके, मागचं पण सगळं सोडून दिलं आहे. ऐसे सरसीय भूमिके समाधी राहे, अशा सरस भूमिकेमध्ये ज्यावेळेला अंतःकरण असतं त्यावेळेला त्याला समाधी असं म्हटलं जातं. याचा अर्थ अंतःकरण भूतकाळ आणि भविष्यकाळाचं भान सोडून केवळ वर्तमान काळात ठेवणं सदोदित. ते वर्तमान काळात कसं राहील? तर स्वच्या जाणीवेत राहिलं तर ते वर्तमान काळात राहील.